रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे जीवितहानी किती झालेली आहे, जखमी किती झालेले आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र आता कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला जाग यायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। घटना होऊन 2 तास उलटलेत, मात्र कुठलंही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नसल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे प्रशासन कधी जागं होणार, शासन कधी जागं होणार, पुलांचे ऑडिट कधी केले जाणार की प्रत्येक वेळेला ऑडिट करण्यासाठी अशा घटना घडून जाणं गरजेचं आहे का असे प्रश्न आता उपस्थित होतात। ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला शासनाला जाग येते, त्यावेळेलाच मंत्री ऑडिट करण्याचे आदेश देतात आणि मग कुठे प्रशासन कामाला लागतं असं म्हणायला हरकत नाही। आणि आज देखील तशीच घटना घडून गेली आहे। आपण पाहतोय मावळमधल्या कुंडमळ्यावरील इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळलेला आहे। इंद्रायणी नदीवरील पूल नेमका कसा कोसळला आपण पाहतोय। दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली आहे। तर पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेटमुळे पूल कोसळल्याची माहिती समोर येते। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते, तर मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना हा पूल कोसळला। तर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। आता नवीन आलेल्या अपडेटनुसार काही दुचाकी देखील या पुलावरून जात होत्या आणि त्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती समोर येते। खरं तर हा फक्त पादचाऱ्यांसाठी असलेला पूल आहे, मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटकांनी या ठिकाणी दुचाकी नेल्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर येते आणि त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हा पूल कोसळल्याची माहिती समोर येते। साधारण 20 पर्यटक वाहून गेलेत, तर 30 ते 35 पर्यटक हा पूल कोसळण्याआधी या पुलावरती उपस्थित होते, मौज मजा करत होते। मात्र काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालंय आणि पूल मध्यातूनच खाली पडलेला आहे आणि या नदीतून साधारण 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते। तर 7 ते 8 रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचल्याची देखील माहिती समोर येते। मात्र एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचली आहे का, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत का, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे का या संदर्भात कुठलाही प्रशासकीय अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीये। आणि खरं तर ही दुर्घटना होऊच नये यासाठी काही उपाययोजना करणं प्रशासनाकडून अतिशय गरजेचं होतं आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलांचं ऑडिट असो, रस्त्यांचं ऑडिट असो हे करणं अतिशय महत्त्वाचं असतं। मात्र असं असलं तरी देखील या पुलाचं कुठलंही ऑडिट झालं नसल्याची देखील धक्कादायक माहिती समोर येते। तर जसं की आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, स्थानिकांनीच इथं रेस्क्यूला सुरुवात केली आहे। प्रशासनाची वाट न पाहता स्थानिक नागरिकांनीच इथे आलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर हाच तो पूल आहे जो इंद्रायणी नदीवर आहे आणि तो कोसळलेला आहे। साधारण 30 ते 35 लोक या पुलावरती उपस्थित होते, मात्र ओव्हरवेट झाल्याने हा पूल पडल्याची माहिती समोर आली आहे आणि साधारण 20 ते 25 पर्यटक या नदीमध्ये वाहून गेलेले आहेत। तर कुठल्याही प्रकारचं शोध कार्य अद्याप तरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं नाही आहे। हे शोध कार्य नेमकं कधी सुरू होतं आणि किती जणांचा शोध लागतो, किती जण वाहून गेलेले आहेत याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून कधी मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे।